Hello and welcome to this podcast from Parva. Join the Zara Hatke community and enjoy all the podcasts. Aarti presents Zara Hatke People. कसं आहे ना, आता माझी मेनली ही वर्ष सगळी जी चालली आहेत ती लोकांना अवेअर करण्यातच चालली आहेत. आपल्याला ॲज अ कॉमन मॅन माहीत नसतं. तर मी पण ह्या क्षेत्रात आले म्हणून मी अभ्यास केला, म्हणून मला आता हे सगळ्या गोष्टी कळत आहेत की जेव्हा आपण नॅचरल गोष्टी म्हणतो की त्या नेचरमध्येच एक थोडेफार अर्धी टोनच तुम्हाला मिळतात. Shraddha Joshi Burde is a Pune-based textile artist and designer. She is originally a chartered accountant and was enjoying her career in corporate life. Certain health issues made her leave her corporate life behind and embrace studenthood to be a designer. The creative journey had started with designing, and in 2016 her eco-printing journey started. She named her brand Leaf Age and now spends most of her time exploring, creating and enjoying nature's masterpieces. She says, in eco-printing, there are no mistakes, but just beautiful creations. I'm interviewing people who have chosen Hatke and unique paths. This is episode 8, Print It Naturally with Shraddha. Knowing and discovering Shraddha Joshi Burde through her own words. माणसाच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या बेसिक नीड्स आहेत. श्रद्धा, तू तुझ्या ब्रँडच्या थ्रू निसर्गाच्या जवळ जाऊन कापडावर इको प्रिंटिंगचं काम करतेस. तुझ्या कामाबद्दल आणि तुझ्या ब्रँडबद्दल दोन्हीबद्दल जरा सांग ना. हो, नक्कीच मला सांगायला खूप आवडेल. कारण मी जे काम करते त्याला इको प्रिंटिंग असं म्हणतात. इको प्रिंटिंग म्हणजे काय की इको फ्रेंडली प्रिंटिंग आपण करतो. ओके. पण हे नॉर्मल प्रिंटिंगसारखं नाही आहे. ह्याच्यामध्ये आपण कम्प्लिटली पानं, फुलं निसर्गातली किंवा झाडाच्या साली ह्या वापरून त्याच्यामध्ये पण एक कलर असतो, तो आपण कापडावर उतरवतो. म्हणून ह्याला इको फ्रेंडली किंवा इको प्रिंटिंग असं म्हणतात. आणि ह्या कम्प्लीट प्रोसेसमध्ये कुठेही आपण बाहेरचा रंग, सिंथेटिक डाय हे काहीही वापरत नाही. प्रत्येक पाना फुलामध्ये अदर दॅन क्लोरोफिल काही रंग असतो. सो तो आपण ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये कापडावर उतरवतो, ज्याला आपण इको प्रिंटिंग म्हणतो. सो रादर मी ह्याला जास्त एक छोटंसं मराठी नाव असं हे केलं होतं की सृष्टीकला. ऍक्च्युली कारण हे निसर्गच बनवतो. बरोबर. सो त्या दृष्टीने मी जेव्हा विचार केला की आपण हे काम करतोय, सो माझ्या ब्रँडचं नाव पण मी लीफ एज असं ठेवलं की इथे खास करून पानांची जास्त आपण वापर होतो प्रिंटिंगमध्ये, कारण तो रंग पण पक्का असतो. आणि थोडीशी थॉट प्रोसेस अशी होती की हे जे काम आहे हे इतकं नॅचरल आहे की म्हणजे पानच काय ते सगळं प्रिंट करतात आणि देतात, ह्याच्यामध्ये माझं काही कॉन्ट्रीब्युशन नसतं. म्हणून माझी छोटी टॅगलाईन पण आहे की इट्स नेचर मेड. ओके. की हे निसर्गच बनवतं. ह्याच्यामध्ये इव्हन माझी इन्व्हॉल्वमेंट फक्त ती प्रोसेस करण्यापुरती आहे की ती पानं कापडावर ठेवायची आणि पुढची प्रोसेस करायची. सो जो काही रंग, शेप किंवा टेक्स्चर येतं ते कम्प्लीट त्या पाना फुलांचं किंवा ह्याचं असतं, सालीचं असतं. त्याच्यामध्ये माझी इन्व्हॉल्वमेंट काही नसते. सो तू म्हणालीस की पानाचा कलर जास्त राहतो, पण खरं तर निसर्गात फुलांचा कलर हा जास्त अट्रॅक्टिव्ह किंवा व्हरायटी आहे. मग तू ते का वापरत नाहीस? बरोबर आहे. ॲक्च्युली हा सगळ्यात बेसिक प्रश्न मलाही होता, कारण खूप आपण रंग म्हटलं की आपल्याला ब्राईट कलर्स खूप आवडतात, आपण अट्रॅक्ट होतो. पण मुळात काय आहे, जेव्हा आपण डाईंग वगैरे हे करतो, नॅचरल डाईज म्हणतो, फुलांचा कलर हा फ्युजिटिव्ह डाय ह्या प्रकारात येतो. म्हणजे की जो परमनंट नाही तो, की जो काला परत्वे, धुण्यामुळे किंवा सूर्याच्या लाईटमुळे हळूहळू तो निघतो आणि त्याची प्रोसेस खूप लवकर लवकर होते. म्हणजे जरी तो कापडावर उतरला तरी 1-2 धुण्यामध्ये किंवा जास्त सनलाईटमुळे तो उडून जातो. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक द्यायचं झालं तर की आपल्याला गुलाबाची फुलं खूप आवडतात. गुलाबाचं फुल तुम्ही झाडावर तसंच ठेवलं आणि रोज जर ऑब्झर्व केलं, समजा लाल फुल असेल किंवा गुलाबी असेल,
रोज त्याचा रंग थोडा 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 कमी करून 7व्या-8व्या दिवशी ते पांढरं होतं प्रॉपर. खाली पडायच्या आधी. खाली पडायच्या आधी. सो तो रंग उन्हाचा सेन्सिटिव्हिटी सहन करू शकत नाही आणि तो उडून जातो. सेम त्याचं लॉजिक कापडावर पण असतं. जरी ते मी पहिल्या दिवशी प्रिंट केलं तरी धुवून किंवा नॉर्मल डेलाईटमुळे पण ते उडून जातं. तेच कारण आहे की फुलांचा वापर कमी त्याच्यामुळे होतो, की झेंडू आहे किंवा आपण पळसाचं फुल आहे, ही 2-4 फुलं आहेत किंवा जास्वंद पण होतं, पण परत त्याच्यात परत खूप इंट्रिकेटेड आहेत की म्हणजे ते कलर चेंज करतं वगैरे. ही 2-3च आहेत फुलं जी परमनंट कलर म्हणून वापरली जातात. म्हणजे झेंडूचं फुल आपण तोरणात लावतो, राहतं, सुकतं पण त्याचा केशरी रंग जात नाही, बरोबर, किंवा त्याचा पिवळा रंग उडत नाही गुलाबासारखा. सो तेच रिझन आहे की तो परमनंट आहे. बरं, मग तू ते वापरतेस का हो, नाही? ते वापरते. सो फुलांमध्ये माझ्या ह्याच्यात म्हणाल तर मी फक्त झेंडू वापरते आणि गोकर्ण वापरते. सो गोकर्णाचा पण छान जांभळा रंग येतो. खरंच? हो, आणि जो टिकतो. ते किती नाजूक दिसतं ना पण. खूप नाजूक असतं ते. इंटरेस्टिंग. सो व्हॉट वॉज द थॉट बिहाइंड चुझिंग बोटॅनिकल और इको प्रिंटिंग ऑन हँडलूम क्लोथ? कारण मला वाटतं की तू तेच वापरतेस. थोडंसं सिल्क मी पाहिलंय तू वापरलेलं, सो तू बोलशीलच त्याच्याबद्दल. आणि बेसिकली तू CA झालेली आहेस, बरोबर. तू सेफ नॉर्मल कॉर्पोरेट जॉब करत होतीस, ते सोडून तू लिफिट्स चालू केलंस, तू अख्खा शिफ्ट केलास. सो हा शिफ्ट किती कम्फर्टेबल होता हा एक प्रश्न आहे. आणि शिफ्टिंग फ्रॉम नंबर्स, okay, because you CAs talk only in numbers, to creative work is like a completely hatke thing. And that was the reason why I felt no, I should talk to you about it. नक्कीच. ॲक्च्युली पहिला जो तुझा आहे क्वेश्चन की हँडलूम मी वापरते. हो, जेव्हा मी सुरू केलं तेव्हा ऑब्व्हियसली जेव्हा टेस्टिंग करत होते मी नॉर्मल आपलं जे काही कापड विकत मिळतं त्याच्यावर करत होते. पण जसं मी ह्याच्यात जास्त अभ्यास करायला लागले, स्टडी करायला लागले, सो 2-3 कारणं होती की मी हँडलूमवरती का शिफ्ट झाले, जरी ते थोडं कॉस्टली असतं वगैरे. एक म्हणजे जेव्हा तुम्ही हँडलूम बघाल तुम्हाला हाताला पण फील इतका सॉफ्ट असतो आणि खूप कम्फर्टेबल असतं, त्याचं व्ह्यू पण लूज असतं. हे एक कारण झालं. दुसरं माझ्या मनात होतं की मेनली ते हँडमेड आहे. डायरेक्टली मी जे कुठलं कापड घेते ते मी डायरेक्टली विवर्सकडनं घेते, सो मध्ये कोणीही इन्व्हॉल्व नसतं, सो त्यांना पण एक सपोर्ट मिळतो. बरोबर. जनरली काय होतंय, विवर्सकडनं मध्ये कोणतरी घेतं आणि मग अजून किती पण भावाला विकतं, सो त्या बिचारा विवरला काही मिळत नाही. आणि त्यामुळे काय होतंय, कम्युनिटी पण विवरची खूप कमी होत चालली आहे. कारण त्यांच्या पुढच्या जनरेशन बघतात की आपल्या आईवडिलांना काही मिळत नाही, आपण कशाला त्यात करायचं, आपण दुसरं काहीतरी करू. पण ते कुठेतरी थांबायला पाहिजे. सो ह्या दृष्टीने म्हणून मी विवर्सची टायअप करून डायरेक्ट हँडलूम पण सुरू केलं. ते कापडावरती प्रिंट पण खूप सुंदर होतं. मुळात इको प्रिंटिंग जे होतं ते फक्त प्युअर फॅब्रिक्सवर होतं, म्हणजे प्युअर कॉटन म्हण किंवा प्युअर सिल्क म्हण, सिंथेटिकवर होत नाही. ही अजून एक छान त्याची ब्युटी आहे, कारण त्या प्रोसेसमध्ये सिंथेटिक कापड टिकतच नाही या पूर्ण ह्याच्यामध्ये. सो जेव्हा मला एनिवे प्युअरच वापरायचं होतं आणि माझा कन्सेप्ट पण बघताना हँडमेड हँडक्राफ्टेडच आहे, सो म्हणून मी कापड पण तेच चूज केलं की ह्याच्यामध्ये त्यांनाही थोडी मदत होते ह्या प्रोसेसमध्ये, प्लस प्रिंटिंगमध्ये पण ते छान प्रिंट होतं. थर्डली वापरणाऱ्याला पण खूप ते छान होतं. त्याच्यामध्ये काय होतं, हँडमेडमध्ये ना मशीन जेव्हा की मिलमेड बनवतात तेव्हा त्याच्यामध्ये खूप प्रोसेसिंग खूप इन्व्हॉल्ड असतं. खूप सारे त्याच्यावर काय केमिकल्स लावून त्याला बांधून हे करून केलेलं असतं. त्या प्रोसेस पण अगेन म्हणजे त्याच्यामध्ये पण भरपूर केमिकल्स वापरून किंवा पाण्याचा वापर पण खूप असतो. ह्या सगळ्या प्रोसेस पण ह्याच्यामध्ये थोड्याशा अवघड होतात. प्लस हँडलूम स्किन फ्रेंडली राहतं, मऊ राहतं. सो कॉटन जरी असेल तरी ते हँडलूम असतं, सिल्क जरी असेल तरी ते हँडलूमच असतं. असं झालं. आणि ॲक्च्युली हो, म्हणजे सगळ्यांनाच हा प्रश्न पडतो की CA होतीस तू आणि क्रिएटिव्ह फील्डकडे कसं वगैरे. सो ॲक्च्युली सांगायचं झालं तर मी कायमच थोडीशी क्रिएटिव्ह माइंडेड होते. म्हणजे गोईंग बॅक जर मी मागे गेले तर 10वी नंतर मी मुंबईची असल्यामुळे मी अदरवाईज पण ठरवलं होतं मला JJ स्कूल ऑफ आर्टलाच जायचं आहे. आणि मी त्याची तयारी पूर्ण केलेली होती. समहाऊ काही गोष्टी अशा घडल्या की म्हणजे कळलं की नाही हिला हे झेपणार नाही, कारण तेव्हा मी खूप बारीक होते वगैरे. सो समबडी सिनियर सजेस्टेड माय पेरेंट्स की हिला झेपणार नाही, ते खूप कठीण असतं, बघा तुम्ही पाहिजे तर 12वी नंतर वगैरे करू दे असं वगैरे.
सो आणि तेव्हा आय वॉज फाईन, म्हणजे हल्लीच्या मुलांनी इतकं मी नव्हते किंवा समज की नाही ते म्हणजे तेच ठीक आहे, हे सांगतायत म्हणजे काहीतरी तथ्य आहे. सो ठीक आहे, मी 12वी नंतर ट्राय करेन ते फाउंडेशन वगैरे करून. आणि तेव्हा मला सायन्स एवढं आवडत नव्हतं, लँग्वेजेसही आवडत नव्हतं. सो ओनली ऑप्शन वॉज कॉमर्स. आणि मी अभ्यासात चांगली असल्यामुळे मला ॲडमिशन पण मिळून गेली कॉमर्समध्ये. आणि ॲक्च्युली म्हणजे कॉमर्सला घेतल्यानंतर माझ्या हे बॅक ऑफ द माइंड पण गेलं. मला इतकं आवडायला लागलं कॉमर्सचं सगळं, अकाउंट्स, टॅक्स, हे ते. सो आय वॉज कम्प्लिटली इन टू दॅट. मी इतकी इन्व्हॉल्व झाले 11वी नंतर कॉमर्समध्ये आणि त्या फील्डमध्ये सगळ्या सब्जेक्ट्समध्ये. सो तेच करत गेले. लकीली मी म्हटलं असं अभ्यासात गती असल्यामुळे माझं CA पण फर्स्ट अटेम्प्ट झालं. मी करिअर सुरू केलं. सो 14 वर्ष मी जॉबमध्येच होते. लास्ट जॉब माझा टाटा मोटर्समध्ये होता. बरं. सो ड्युरिंग दॅट प्रोसेस अगदी शेवटचं म्हणजे जेव्हा मी आता हा शिफ्ट जो केला आहे तो 2016मध्ये मी माझं स्टुडिओ वगैरे सुरू केलं. 5 वर्षांपूर्वी. सो 15पर्यंत मी जॉबमध्येच होते. सो 15च्या 1-1.5 वर्ष आधी थोडं करत, हल्लीच आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे कॉर्पोरेट जॉब खूप डिमांडिंग असतात. आणि जसं थोडंसं तुम्ही पुढे जाता तुमचं ऑब्व्हियसली अजून डिमांड्स आणि सगळं ते खूप वाढत जातं. ह्या सगळ्याचा थोडा परिणाम माझ्या तब्येतीवर पण व्हायला लागला. आणि ॲट सर्टन पॉईंट माझी तब्येत एवढी होत होती डाऊन किंवा हे की मला सगळ्या व्हिटॅमिन्स, इंजेक्शनं वगैरे हे असं सगळं चालू होतं. म्हणजे बाकी काही रोग झाला होता का तर नाही, बट इट्स ओव्हरऑल डेफिशियन्सीज सगळ्या ज्या क्रिएट झाल्या त्या B12, D3, मल्टीव्हिटॅमिन्सची लिटरली दिवसाआड इंजेक्शनं मला घ्यायला लागायची. सो त्यावेळेला कुठेतरी मी थॉट प्रोसेस म्हणजे सुरू केली की ॲक्च्युली आपण वेर आर वी हेडिंग. म्हणजे हे जे करतोय सगळं ठीक आहे, आवडतंय, छान आहे, पण आपली तब्येत आता ह्या स्टेजला आलेली आहे की आपल्याला काही झेपत नाही आहे वगैरे. ओव्हरऑल माझा तेव्हा मुलगाही लहानाचा मोठा होत होता. म्हणजे त्याच्याकडे पण आपलं कसं सगळाच दोन्हीचा जॉब, नवऱ्याचा पण सॉफ्टवेअरमध्ये, मी ह्याच्यामध्ये CA मध्ये, त्यामुळे खूप हेक्टिक शेड्यूल असायचं. लिटरली रात्री भेटायचो, सकाळी उठून टाटा बाय बाय विकेंडला. सो देन शांतपणे विचार केला की बाबा खरंच हे होते का. आणि काय होत होतं, ह्या विचारामुळे थोडंसं जॉब करताना पण मला स्ट्रेस वाढत होता, हे मला दिसत होतं. सो देन मला वाटलं की नको, आता आपण थांबूया, इट्स हाय टाईम आय शुड स्टॉप. आणि इनफॅक्ट ना ह्या मीनवाईल पिरियडमध्ये पण मी असं म्हटलं की मला क्रिएटिव्हची कायम आवड होती. बरोबर. सो मी हे कधी सोडून नव्हतं दिलं. ह्या सगळ्या कायम माझ्या विकेंड ॲक्टिव्हिटीज असायच्या. इंटरेस्टिंग. सो मी विकेंडमध्ये काय म्युरल्स शिकले, ते करून प्रॉडक्ट्स विकायचे. असे उगाच मला आवड आहे म्हणून मी काहीतरी बनवायचे. फिश मॅग्नेट्स सोसायटी एक्झिबिशनमध्ये ठेव, किंवा फॅब्रिक्स आणून विक, किंवा क्विलिंग कर. सो ह्या सगळ्या अदरवाईज माझ्या विकेंड ॲक्टिव्हिटी असायच्याच ज्या मला अशा रिफ्रेशिंग करायच्या. बरोबर. सो त्याच्याशी टच ह्या 14 वर्ष तसाही होता. सो जेव्हा मी विचार करायला लागले तेव्हा मी ठरवलं की अरे मग हे थांबून आपण ते करू शकतो का मग आता. कारण कधीच मी अशी रिकामी बसणाऱ्यातली नव्हते. बरोबर. सो मला काहीतरी तसंही करायचं होतं. सो हे जेव्हा डिस्कस आम्ही घरात पण केलं, आणि खास करून मी म्हटलं असं, मी टाटा मोटर्समध्ये होते ॲनालिटिक्स डिपार्टमेंटला. टाटा मोटर्सच्या खूप सुंदर पॉलिसीज आहेत वर्किंग वुमनसाठी, ओव्हरऑल एम्प्लॉईजच्याच, पण वर्किंग वुमनसाठी तर खूपच सुंदर आहे. सो ॲज अ मॅनेजर, माझे जे मॅनेजर होत्या त्या पण खूप छान, म्हणजे आत्तापर्यंतच्या तेच होतं की करिअरमध्ये मला कधीही असा वाईट मॅनेजर भेटलाच नाही. इतके छान भेटत गेले की सो मी ते कंटिन्यू करत होते माझा जॉब. सो यावेळी पण माझ्या मॅनेजरने सजेस्ट केलं की श्रद्धा, दिस कॅन बी अ परमनंट नसेल, टेम्पररी फेज असेल की तुला आता नको वाटतंय हे काम करायला, पण नको वाटतंय वगैरे. सो रादर दॅन रिझायनिंग यू टेक अ सॅबॅटिकल. व्हेरी नाईस. देर इज अ पॉलिसी वर्किंग मदरसाठी की तू सॅबॅटिकल घेऊ शकतेस, तुझा मुलगा लहान आहे या कारणाच्या बेसिसवरही तू घेऊ शकतेस. सो मी तेव्हा 1 वर्षाची सॅबॅटिकल घेतली. व्हेरी नाईस. आणि मग त्या सॅबॅटिकलमध्ये मी ॲक्च्युली फॅशन डिझायनिंगचा डिप्लोमा कोर्स केला 1 वर्षाचा पुण्यातूनच. INIFD म्हणून इन्स्टिट्यूट आहे, तिकडून डिप्लोमा केला. ते केल्यानंतर मी एका इमेज कन्सल्टंटकडे इंटर्नशिप करत होते विमाननगरला. आणि मग ते करत असताना मला ते सो इव्हन ते शिकताना पण आपण जी हिस्ट्री शिकतो वगैरे ते पण मला खूप आवडत होतं. सो बाय द टाईम 1 वर्ष पूर्ण होईपर्यंत माझं मन सांगत होतं की हे श्रद्धा तुला आवडतंय हे कर. पॅरलली प्रॅक्टिकल गोष्ट पण होती की इथे मला कळलं होतं की एक फायनान्शियली एकदम जर्क बसतो, म्हणजे तुमचं दर महिन्याला एक इन्कमिंग असतं ते एकदम बंद झालेलं होतं. सो तो पण एक रिअलायझेशन त्या पिरियडमध्ये आलं होतं की जर हे करायचं असेल तर हे पण होणार आहे. सो अगेन देन वी वेंट बॅक. मी मॅनेजरशी परत डिस्कस केलं की मी पार्ट टाईम करू का, मी असं करू का वगैरे वगैरे.
बट देन शी सजेस्टेड की श्रद्धा तुझ्या बोलण्यातनंही जाणवते की तुला ते खूप करायला आवडतंय. सो मला वाटतं की तू ते कर. हो, फायनान्शियली तुला खूपच हे बर्डन घ्यायला लागेल सुरुवातीला, रिस्क आहे मोठी, रिस्क आहे खूप मोठी. बट मला विचारशील तुला खरंच जर ते आवडते तर यू शुड गो फॉर इट. सो त्याच्यानंतर परत मी आणि माझे हजबंड डिस्कस करून ही सपोर्टेड मी. असं करून मी फायनली 2016 मी जॉब सोडला आणि माझा स्वतःचा छोटा स्टुडिओ सुरू केला, ज्याच्यामध्ये मी डिझायनिंग, स्टिचिंग वगैरे सुरू केलं, जे तू शिकली होती, जे मी शिकले होते. सो दॅट्स हाऊ आय लँडेड अप इन द क्रिएटिव्ह फील्ड. सो ते करत असताना आपण मी ते सुरू केलं तेव्हा माझ्या ब्रँडचं नाव मी मोहक ठेवलं होतं. एलिगन्सला मराठी शब्द म्हणून मोहक. आणि ते 1-1.5 वर्ष व्यवस्थित माझं चालू होतं. तेच करत असताना एकदा असंच इंटरनेटवरती मला हा इको प्रिंटिंगचा मी एक व्हिडिओ बघितला. मी दुसरं काहीतरी प्रिंट्स शोधत होते तेव्हा त्या रेफरन्सने मला तो व्हिडिओ दिसला. आणि जसं सगळ्यांना माहिती आहे की एकदा तुम्ही तो व्हिडिओ बघितलात की कसं होते ती प्रोसेस, जेव्हा आपण ते ॲक्च्युअल बंडल ओपन करतो आणि ते प्रिंट येताना बघतो. सो इट वॉज सो मॅग्नेटाइज्ड. म्हणजे मला ते इतकं आवडलं की अरे हे काहीतरी खूप वेगळं आहे. सो मी त्याचे व्हिडिओ बघत गेले. पॅरलली माझं काम पण सुरू होतं. मी व्हिडिओ बघत गेले. ॲज युजल आपण यूट्यूबवर बघून घरी सगळं करतो प्रकार, तेही केले. पण ते समहाऊ नुसतं बघून होत नव्हतं. पण मला ते इतकं आवडलं होतं की मला वाटत होतं की मला ह्याच्यात करायचंच आहे काहीतरी, मला स्वतःला शिकायचं आहे. ते क्रिएटिव्ह आवड कायम असल्यामुळे मला शिकायचं होतं. मग तिथून माझा तो पॅरलल सर्च सुरू झाला की नेटवर कुठे काय आहे. वेगवेगळे त्यांचे फेसबुक ग्रुप्स आहेत. म्हणजे हे मी 2017चं सांगते आता. भारतातले काही लोक होते त्या ग्रुपवर जे करायचे, बट अनफॉर्च्युनेटली रादर की ते कोणी शिकवत नव्हते. मी सगळ्यांना अप्रोच केलं की तुम्ही मला शिकवाल का. कारण कसं आहे, नुसतं ऑनलाईन बघणं आणि ॲक्च्युली एखाद्या टीचरकडनं गायडेड शिकणं ह्यात खूप फरक पडतो. सो आय हॅड टू गो आउट की मला दुसऱ्या बाहेरच्याकडनं कोणाकडनं शिकायला लागेल. सो तसं मी एका रशियन लेडीकडनं एक शिकले, तिचा कोर्स केला ऑनलाईन. तो करून थोडं माझं काम सुरू केलं. मग नंतर एक US मध्ये एक आहे तिच्याकडनं केला. बरं. सो तो कोर्स केल्यानंतर बेसिक टेक्निक्स तर मला कळली की अरे वा, ओके, मी हे करत होते जे चुकीचं होतं, आता हे करायचं आहे. पण मेन मोठा माझ्यासमोर प्रश्न होता की हे सगळे इको प्रिंटिंग आर्ट फॉर्म भारताबाहेर खूप ॲडव्हान्स स्टेजवर आहे. म्हणजे ते लोक 10-15 वर्ष हे करतात. सो ते जे शिकवतात ही त्यांच्याकडची पानं फुलं आपल्याला सांगतात की मॅपल वापरा, युकॅलिप्टस वापरा, जे ऑरेंज देतं, किंवा ओक वापरा, असे खूप सारे होते जे आपल्याकडे कुठलेच नव्हते. आणि माझी कुठली नावंही त्यांना माहित नव्हती. जेव्हा मी विचारायचे की हे प्रिंट होईल का, सो देवर ब्लँक, काय विचारतेस तू. राईट. सो आय वॉज लाईक फाईन. सो त्याच्यानंतर 2017 नंतर लिटरली मी 1-1.5 वर्ष आपली भारतातली पानं वेचून सगळी टेस्ट केलेली आहेत की कुठलं पान प्रिंट होतं, कुठलं होत नाही. अमेझिंग. कारण सगळीच पानं प्रिंट होत नाही. जरी हिरवी दिसली आपल्याला, ती क्लोरोफिल असतं, सगळ्यामध्ये पिगमेंटच असतं, कलरच असतो असं नाही. तुला थोडंसं थांबवते मध्ये, तू कॉमर्स बॅकग्राऊंडची आहेस, क्रिएटिव्ह वर्क केलंयस, पण सायन्सचं बॅकग्राऊंड नाही आहे. त्याचा कुठे प्रॉब्लेम झाला? हो, म्हणजे प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा ना, आता जसं मी अजून त्याच्यात अभ्यास करते. कारण हे कसं आहे, इको प्रिंटिंग हे एंडलेस आहे. तुम्ही जितकं कराल तितकं म्हणजे हे अल्टिमेटली निसर्गाकडनं तुम्ही शिकताय. सो इट इज एंडलेस. प्रत्येक प्रिंटिंगच्या वेळी मला काहीतरी नवीन शिकायला मिळतं. सो त्यावेळी मला असं वाटतं हो आताही की अरे मी थोडीशी तेव्हा जर केमिस्ट्री शिकले असते ना, कारण हे थोडेफार किती नाही म्हटलं तरी ही केमिस्ट्रीच काहीतरी चालू असते कापडावर आणि पानातलं केमिकल. आणि मी जे काय आपण नॅचरल गोष्टी आपण वापरतो, तुरटी, हरडा, ह्यांच्यामध्ये काहीतरी केमिकल रिॲक्शन होते आणि ते घडतं. सो हळूहळू मी ऍक्च्युली मग थोडा तो अभ्यास त्याच्याशी रिलेटेड बॉटनी आणि इव्हन केमिस्ट्रीचा सुरू केला की हे कसं होतं, काय होतं. आणि जेव्हा मला कॉन्फिडन्स आला की हा जसा जनरली प्रश्न असतो की हे प्रिंट तर आलं, आता प्रिंट तर मी करू शकते, पण हे टिकतं का, धुवून जात असेल तर काय फायदा आहे, मला हे खरंच नुसतं क्राफ्ट म्हणून करायचं आहे का मला कमर्शियली करायचं आहे. सो ही सगळी प्रोसेस मी जिथे त्या 1.5-2 वर्षात चालू होती. जेव्हा मला कॉन्फिडन्स आला की मी हे सगळ्या टेस्ट करून बघितल्या, स्वतः आधी कपडे बनवून वापरले, कसेही धुतले, जेव्हा मला कॉन्फिडन्स आला की अरे नाही हे परमनंटच होतंय प्रिंट, त्यावेळी मी ठरवलं की नाही आता मी फक्त ह्याच्यात काम करणार आणि मी डिझायनिंग पूर्ण बंद करणार. आणि दिस वॉज ऑल युअर R&D. ॲज यू सेड की रशियाच्या आणि अमेरिकेतली झाडं, पानं, फुलं सगळं वेगळं आहे.
त्यांनी बरं टेक्निक शिकवलं असेल तुला. मला माहिती नाही ते तुरटी वापरतात का, मी तुला विचारणारच आहे पुढे. पण ही सगळी पानं कुठला कलर येतो किंवा नाही ही तुझी स्वतःची R&D आहे. हो Basically. तेवढे कष्ट म्हणजे कुठलाही Amazing. आपण आर्ट फॉर्म म्हटलं की थोडे कष्ट हे घ्यायलाच लागतात. जर तुम्हाला त्याच्यात काहीतरी करायचंय किंवा आवड असेल तर. सो आय वॉज एन्जॉईंग दिस Yeah. एंटायर प्रोसेस. आणि अशा पद्धतीने मी अल्टिमेटली इको प्रिंटिंग मध्ये मध्येच आलीस. लँड झाले आणि फारच त्याच्यातच भारी. आता काम करते. सो आता हे तू मला थोडंसं सांगितलंस, पण ही प्रोसेस कशी असते? तुला डिझाईन आधी सुचतं का ऐन वेळेला जे काही डिझाईन उमटतं ते तू करतेस? आणि हे सगळं करायला किती वेळ लागतो आणि ओव्हरऑल प्रोसेस कशी असते डाईंगची? हो ओव्हरऑल प्रोसेस जी आहे ना ती खूप लेबरस आहे बरं. आणि मोठी आहे. म्हणजे बघायला प्रिंट पटकन दिसत असलं तरी एक एंड टू एंड जर विचार केला तर 7 दिवस तरी लागतात एक प्रिंट करायला आपल्याला. एक प्रिंट एक करायला. प्रिंट करायला. आणि किती मोठं किती लहान डझंट मॅटर. डझंट मॅटर. अगदी छोटा साडी patch. असेल तरी आणि छोटा हो, patch. हो. साडी असेल तर थोडंसं अजून 1-2 दिवस वाढतात. पण छोट्यात छोटं प्रिंट जरी म्हटलं तरी ती पूर्ण प्रोसेस म्हणजे अगदी असं एजिंग पिरियड सगळं धरून 7 दिवस असतो. सो बेसिकली प्रोसेसमध्ये काय आहे की आपण एक शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर कापड असतं, कापडावर आपण पानं ठेवतो, त्याचा रोल करतो आणि हिटिंग करतो. सो ही झाली शॉर्टमध्ये पण प्रोसेस. आता हे जे हिटिंग आहे ते कसं होतं? हां हां. सो आय विल कम टू दॅट कारण ती एकदम लास्टमध्ये ओके, येते. ओके. सो जेव्हा आपण म्हणतो कापड घेतो आणि पानं ठेवतो सो हे इतकं इझिली सुरू होत नाही. जसं कार्बन प्रिंट असतं आपण म्हणतो तितकं सोपं तितकं सोपं हां, नाही. हां. सो जेव्हा कापड आपण विकत घेतो कुठले, जसं मी आता सध्या हँडलूम घेते. सो हँडलूम जरी घेतलं तरी ते कापड विणण्यासाठी म्हणून त्याच्यावरती खूप सारं गमिंग प्रोसेस केलेली असते. जरी तो राईस स्टार्च म्हणजे हँडलूममध्ये ते लोक आपला साधा राईस स्टार्च वगैरेच वापरतात. मिलचं फॅब्रिक असेल तर ते अजून भरपूर केमिकल वापरतात. म्हणजे तो धागा स्टर्डी होतो की ते विणू शकतील ह्याच्यासाठी. सो ते करायलाच लागतं त्यांना, म्हणजे ते आपण अवॉइड नाही करू शकत. सो तसं कापड तयार झालेलं असतं. त्यामुळे जेव्हा आपण विकत कापड घेतो तेव्हा एक बेसिकली पहिलीच प्रोसेस असते त्याला म्हणतो स्काउरिंग, म्हणजे स्वच्छ कापड धुणे. त्याच्यावरती जे काही केमिकल स्टार्च लावलेला आहे तो सगळा काढायला लागतो. आणि आश्चर्य वाटेल आपलं कॉटन, सिल्कला खूप कमी वेळ लागतो ही गोष्ट करायला, कारण सिल्क तसंही नाजूक असतं आणि त्याला एवढं काही करायला लागत नाही. कॉटनच्या बाबतीत हे खूप मोठी प्रोसेस होऊन जाते. बरं. कारण जेव्हा आपण ते पाणी बनवतो करतो ह्या प्रोसेसमध्ये पण आपण साधा आपला धुण्याचा सोडा वगैरेच वापरतो. सो त्यामध्ये ते ॲक्च्युली पाणी काळं पाणी, ग्रे पाणी बाहेर येतं असतो. सो धाग्यांवरती हा सगळा लेअर असतो स्टार्चचा वगैरे. सो तू साधं साबणाच्या पाण्यामध्ये धुतेस कापड? हां ती अजून थोडी आहे जास्त डिटेल हां, प्रोसेस, बट बेसिकली पहिली प्रोसेस म्हणजे कापड स्वच्छ धुणे हे एक होतं. सो ते झाल्यानंतर काय होतं की प्रत्येक कापडाचे धागे आता ओरिजिनल जे होते त्या फॉर्ममध्ये आलेले असतात. आता ते आल्यानंतर आपण जेव्हा म्हणतो हे प्रिंटिंग आहे, नॅचरल डाय जे काय आपण करतो ते कापडाने धरून ठेवायला लागतं. हो. सो त्या प्रोसेसला म्हणतात बाय डिफॉल्ट कुठलं पण आपलं कापूस सेल्युलोज फॅब्रिक जेव्हा आपण म्हणतो कॉटन किंवा रेयॉन असतं किंवा बांबू फॅब्रिक असतं, हे त्याची नॅचरल प्रॉपर्टी नाही आहे की कुठली गोष्ट पकडून ठेवायची. त्यासाठी त्याला तयार करायला लागतं त्या धाग्यांना. सो त्याला म्हणतात मॉडेलिंग प्रोसेस. तो त्या प्रोसेसमध्ये आपण ज्या गोष्टी वापरतो, सो मेनली माझ्या अख्ख्या प्रोसेसमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळे आपण नैसर्गिकच गोष्टी वापरतो. तो या मॉडेलिंग प्रोसेसमध्ये आपण तुरटी वापरतो, आपण हरडा वापरतो. ह्या गोष्टी वापरून जेव्हा कापड आपण तयार करतो ते त्या धाग्याला जाऊन पक्क बसतं. सो मॉडर्निंगला आपला भारताच्या जेव्हा मी आता वाचते हळूहळू गोष्टी, रंगबंधक असं म्हटलेलं आहे पूर्वीच्या लिटरेचर आणि ह्या नैसर्गिक रंगाच्या ह्याच्यात पण जे लिहून ठेवलेलं म्हणजे लिटरली आपल्याला तुरटी आणि ह्याचे रेफरन्सेस वराह संहितामध्ये रंगबंधक म्हणून त्यांनी आयन पण, फेरस म्हणजे ॲक्च्युली एक हिरवा दगड असतो हराकशिश, जो नॅचरल सोर्स ऑफ आयन आहे, तो वापरलेला त्या रेफरन्सेस आपल्याला मिळतात. वाव. सो पूर्वीच्या काही लोकांनी केलेल्या आहेत. सो हे तू सगळं जाऊन वाचलंस? हो, हा सगळा रिसर्च केला. अमेझिंग. सो म्हणजे ही मग मॉडेलिंग प्रोसेसमध्ये आपण असं कापड तयार करतो. सो त्या प्रोसेसला पण 1 ते 2 दिवस जातातच मिनिमम. त्याच्यानंतर कुठे माझं कापड तयार होतं. मग येतं की लेआउट, म्हणजे आपल्याला कशी ठेवायची, जे तू म्हणालीस की कसं करते मी. सो कधी आता काय झालं आहे, मी ह्याच्यात गेले 3-4 वर्ष काम करत असल्यामुळे मला ॲक्च्युली पानं माहीत झाली आहे. सो ह्या इको प्रिंटिंगचं सगळ्यात पहिले जेव्हा मी इव्हन शिकवते तेव्हा हेच एक वाक्य असतं की नो युअर लीव्स. तुमची पानं माहिती करून घ्या. एकदा ती माहिती झाली ना
की मग तुम्ही तुमचं डिझाईन ॲटलिस्ट लेआउट, म्हणजे मी जसं म्हटलं की मी लेआउट कंट्रोल करू शकते की मला हे पण इथे पाहिजे ते पाहिजे. तो कुठला कलर देईल हे मी शेवटपर्यंत सांगू नाही शकत. हो ना. मे बी हिरवा देईल, पण तो Wow. हिरवा कुठला देईल किंवा मे बी तो हिरवा देणार पण नाही त्या दिवशी. सो प्रत्येक पानाची केमिस्ट्री वेगळी पडते, म्हणजे एका आणि झाडाची कुठल्या- 2 पानं पण वेगळी असतात. अमेझिंग. आणि कुठल्या पिरियडमध्ये, म्हणजे ते किती ज्युएनाईल आहे किंवा किती मोठं झालंय. हो हो, हे त्याला पण किती फरक वर्ष झाली पडतो. आहेत? वा. प्रत्येक पानाचा एज काय आहे त्याने फरक पडतो. कुठल्या ऋतूमध्ये ती पानं आहेत तुम्ही कलेक्ट केली आहेत त्याने फरक पडतो. कुठल्या एरियामधलं, कारण प्रत्येक आपल्या एरियाची सॉईल आणि जमीन वेगळी आहे. बरोबर. सो पुण्यातनं मी ते घेतलं म्हणून तेच पान दिल्लीतलं सेम झाडाचं होतंच असं नाही, किंवा त्याचा वेगळा रंग निघतो. सो इतकं हे युनिक, आणि मी म्हणून जे म्हणते ना की हे निसर्गच बनवतो, ह्याच्यात आपण काहीही करू शकत नाही. रादर इव्हन मी इंटरफिअर पण करत नाही. देर आर इको प्रिंटर्स आउटसाईड की जे कंट्रोल करायला बघतायत. खूप सारे मॉडर्न सध्या केमिकल मॉडर्न्स पण आहेत, म्हणजे टीन, क्रोम ह्या सगळ्या गोष्टी वापरून खूप साऱ्या ह्याला कंट्रोल करतायत की जिथून तुम्हाला व्हायब्रंट कलर मिळतात, सगळं होतं. बट मी स्वतःला ह्याच्यापासून लांब ठेवलेलं आहे की मला मुद्दाम, आता सध्या आपण इतकं निसर्गावर ह्युमन इंटरव्हेन्शन करतोय ना, सो मला ह्यात करायचं नाहीये की जे काही तयार होते ते ॲज इट इज. सो अशा पद्धतीने ही पूर्ण प्रोसेस होते. सो प्रिंटिंग नंतर मी जसं म्हटलं बंडलिंग करतो, त्याचं लेआउट करतो. सो कधी कधी मी जस्ट, आता पानं माहीत असल्यामुळे मी जेव्हा ते पान बघते की ह्या पानाचं कधीतरी फक्त मी एक ठेवून कुशन कव्हर बनवे ना, किंवा कधी कधी मला मी साडीवरती हे असं ठेवून छान वाटेल, असं कधीतरी असतं डोक्यात, कधी कधी अजिबात नसतं. जे होईल ते रॅन्डम पण मी क्रिएट करते. हे लेआउट झाल्यानंतर तो रोल बंडल तयार होतं. ते हिटिंग होतं. हिटिंगमध्ये पण स्टीमिंग म्हणून प्रकार असतो. आपण इडली किंवा कसं वाफवून घेतो तसं करू शकतो, किंवा लिटरली पाण्यात घालूनही करू शकतो. सो दोन्हीचे परत मी म्हटलं असं की इफेक्ट खूप वेगळा येतो. छान वॉटर कलर इफेक्ट पण आपण काढू शकतो, किंवा अगदी छान क्रिस्प आणि क्लिअर प्रिंटही काढू शकतो. सो डिपेंड्स की कसं करायचं आहे, त्यानुसार ते हिटिंग होतं. हिटिंग झाल्यावर मग ते ॲक्च्युअल आपण प्रिंट, म्हणजे जेव्हा बंडल ओपन करतो तो कलर पानातला ट्रान्सफर झालेला असतो कापडावर. त्याच्यानंतर पण इमिजिएटली आपण काही करू शकत नाही. एजिंग पिरियड असतो की 1-2 दिवस ते तसंच ठेवायला लागतं, म्हणजे तो रंग पक्का होतो त्या कापडावर, आणि मग तो पहिल्यांदा धुतला जातो. ओके. सो तू ते धुतेस? ते धुते, हो. की कसा रंग जातोय, कुठे काय होतोय. सो त्याच्यात पण रंग जाणे हा फार काही होत नाही. जरी काही वरची लेअर एक क्रिएट झालेली असते ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये, ती निघून जाते. अशा तऱ्हेने ते मग ॲक्च्युअल फॅब्रिक तयार होतं की त्याच्यापासून काही बनवू आपण. सो तू साध्या साबणानेच धुतेस परत ते पण? हो शेवटचं कापड? हो, साधा साबण इन द सेन्स मी नॉर्मल इनफॅक्ट साध्या पाण्यात आधी धुते, आणि त्याच्यानंतर पहिले मी रिठ्याने धुते की ते अजून पक्क होतं. पण जेव्हा म्हणजे हा प्रश्न येतो की मग आम्ही घरी ह्याची काय केअर करायला पाहिजे, सो एकच वाक्य मी म्हणते, घरी काही फार केअर नाही करायची. एकच करा की ड्रायक्लीन करू नका, कारण ती कम्प्लिटली केमिकल बेस्ड प्रोसेस आहे. तिथे हे प्रिंट्स निघून जातात. अदरवाईज आपल्या घरच्या नॉर्मल धुण्यात काहीही होत नाही. ह्याला कापड म्हणून, म्हणजे एक सिल्क म्हणून आपण धुण्याची जी काळजी घेतो, कारण सिल्क खूप नाजूक असतं, त्याला तुम्ही फार हार्श नका वापरू, किंवा आयर्न करताना काळजी घ्या. सो सिल्क म्हणून तुम्ही जे धुण्यात काळजी घ्याल ती घ्यायची आहे. कॉटन म्हणून धुण्यात काळजी घ्याल ती घ्यायची आहे. इनफॅक्ट कॉटनला तर आपण काही काळजी घेतही नाही. वॉशिंग मशीनमध्ये टाकू शकता तुम्ही. फक्त ड्रायक्लीन करू नका, हे प्रिंटसाठी आहे. बाकी नॉर्मल कपड्याची काळजी म्हणून जे आहे तो तुम्ही धुताना घ्यायचे. ओके. सो आता तू याच्यामध्ये सांगितलंस की कापड विणताना त्यांनी जे काही त्याला स्टार्च किंवा त्याची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी किंवा ते कापड स्टिफ राहण्यासाठी प्रयत्न केले, ते तू सगळं काढून टाकतेस. सो त्याच्याने मला आता 2 प्रश्न आले की कुठे कापड विरलं जातं का, किंवा त्याची स्ट्रेंथ कमी होते का, 1, आणि दुसरं म्हणजे ते विरविरीत होतं का? हा छान आहे ॲक्च्युली प्रश्न. कॉटनमध्ये तसा ह्याला फारसा फरक पडत नाही. म्हणजे जनरली अदरवाईज पण आपण कॉटनचे कपडे घेतल्यावर धुतल्यावर आटतात वगैरे वगैरे, ही सगळी प्रोसेस माझी ही पहिलीच होऊन गेलेली असते. म्हणजे कापड जे काय आटायचं ते आटून गेलेलं असतं, पक्क झालेलं असतं. सो तो प्रश्न येत नाही. प्रश्न थोडासा येतो मला सिल्कची काळजी घेतो, पण मुळात प्रत्येक कापडानुसार प्रोसेस थोडीशी फरक पडतो. मी आधी म्हटलं असं की सिल्कला एवढं रिगरस धुणं करावंच लागत नाही, कारण सिल्क स्वतः इतकं नाजूक असतं, त्यामुळे त्याच्यावर फार काही त्यांनी केलेलंही नसतं. हँडलूममध्ये ते धरून बेसिकली. तरी पण ओव्हरऑल प्रोसेसमध्ये ती एक थोडी काळजी सिल्क करताना घ्यायला लागते की ओव्हर हिटिंग नाही झाला पाहिजे.
कारण सिल्क खूपच नाजूक असतं. त्यामुळे इवन वॉश केअरमध्ये पण मी जे म्हणते की तुम्ही सिल्क फॅब्रिक आहे म्हणून जी काळजी घ्याल ती घ्या. सो आता या सगळ्या प्रोसेसमध्ये तू पानं वापरतेस, म्हणजे तू निसर्गाचा वापर करतेस. सो तुझ्या या सगळ्या प्रोसेसमध्ये मला हे कळलं की तू केमिकल काहीच गोष्टी वापरत नाहीस तू सांगताना, पण मग तू पानं वापरतेस, तर असं नाही तुला वाटत का की यू आर हार्मिंग नेचर? हो, ॲक्च्युली जी मी पानं वापरते हे खूप छान आहे ॲक्च्युली, कारण हा माझा जर्नी जो आहे किंवा अजूनही होतो. सो ही जी पानं मी वापरते ती ॲक्च्युली आपण बघतो खूप सारं पानं गळून पडतात खाली, कचऱ्यात जातात. सो मी लिटरली ती पानं सोसायटीमधली उचलते. मध्ये जसं आता बदामाचा सीझन होता, छान छान लाल पानं पडतात, सो ती सगळी मी उचलते. सो मला असे खूप सारे वियर्ड लुक्स मिळतात रस्त्यातनं जाताना, पण जेव्हा मी ही अशी पानं गोळा करत असते की ही का करते, किंवा सोसायटीमध्ये पण बऱ्याचदा आपण फांद्या वगैरे कट करतात, प्रून करून ठेवतात, सो ते पडलेलं तसंच असतं. सो तिकडून मी सगळी उचलून आणते, कारण कसं आहे बरीचशी पानं ही आपण साठवून ठेवून पण वापरू शकतो. असं काही नाही की मला फ्रेशच पान तोडायचं आहे आणि वापरायचं आहे. बरोबर, कारण तू म्हणालीस तसं प्रत्येक पानाचा रंग हा वेगळा येतो. पण मग तुला पानं शोधायला तू काय नक्की म्हणजे कसं तुला कळलं की हे म्हणजे हिरडा आहे, किंवा बदामाचं तर ठीक आहे, खोटा बदाम तो मोठंच पान असतं, पण मग तू पानं ओळखतेस कशी? नाही, ती आता ॲक्च्युअली मी म्हटलं तसं जेव्हा 1-1.5 वर्ष मी टेस्टिंग केली होती तेव्हा ती घेऊनच टेस्टिंग केली होती, की म्हणजे तेव्हा मला काहीच माहित नव्हतं हे प्रिंट होईल का नाही ते नाही. किंवा आता आपण कुठलं नवीन पान बघितलं असं बघून आपण नाही सांगू शकत की हे प्रिंट होईल का, ते टेस्टच करायला लागतं. फक्त थोडाफार आता इतक्या वर्षाचं काम करून करून अंदाज येतो की बहुतेक हे होणार आहे किंवा नाही, त्याच्यात टॅनिन कंटेंट असू शकतो असं मला वाटतंय. हे आता थोडं थोडं करून आलंय, पण ह्याच्यात असं काही फार म्हणजे एकदम बघून नाही कळत की हे पान प्रिंट होईल किंवा नाही. की जसं मी पानं तू म्हणालीस की मी निसर्गाला हार्म पोचवते का, सो त्याचं थोडंसं एक्सटेंडेड व्हर्जन आहे की जसं मी आता म्हटलं पानं तर ती मी गोळा करते. सो पानं गोळा केल्यावर प्रिंट केल्यानंतर पण मग त्याचं पुढे मी काय करते तो पण म्हणजे मला लोक ॲक्च्युली विचारतात की मग फेकून देता का तुम्ही, काय करता. सो ॲक्च्युली काय काही पानं इतकी छान असतात, इतकं त्याच्यात कलर असतो की ती 2-3दा वापरू शकतो. जसं की आपलं सागाचं पान, ते अगदी 2-3दा छान प्रिंट देतं. त्याच्यानंतर पण जेव्हा पानाचा शेप छान असतो आणि जाडी पानं इंटॅक्ट असतात, त्याला काही होत नाही या प्रोसेसमध्ये, ती मी अजून दुसरं एक टेक्निक असतं रेझिस्ट, म्हणजे आपण फक्त त्याचा शेपच वापरू शकतो, छान शेप क्रिएट होतो, रंग नाही येणार पण शेप येईल. सो त्याच्यासाठी मी ती 2-3दा वापरते आणि ती वापरून अगदीच त्याचं लगद्यासारखं जेव्हा होतं तेव्हा मी ती कुंडीत टाकून देते. सो तू त्याचं खत बनवते की ती वाळली की कुस्करली जातात आणि त्याचीच आपोआप माती होते. आणि ॲक्च्युली अशी पानं टाकून टाकून माझ्या कुंडीत कुठली नवीन रोपंही जनरेट झालेली आहेत. वाव. की जी मला पण अगदी खूप आनंद होते की अरे वा, हे मी इथे टाकलं होतं तर ते खरंच ते म्हणजे आता जसं फर्नमध्ये मी वापरलं होतं त्याच्यातनं फर्न आता आलेला आहे, किंवा 1-2 काही आलेली मला माहीत पण नाहीत की आता ही कुठली येत आहेत असं. सो ही म्हणून ही प्रोसेस खूपच नैसर्गिक, याच्यातनं काहीच हार्म होत नाही. दुसरं अजून एक खूप इम्पॉर्टंट आहे की ह्या प्रोसेसमध्ये मी असं म्हटलं की मी हरडा वापरते, तुरटी वापरते, किंवा इव्हन रंग कुठले नॅचरल डाय वापरायचे असतात ना, ते सगळे मी मी म्हणण्यापेक्षा जे कोण नॅचरल डाय वापरतात ना ते मोर दॅन 90 किंवा 95% म्हटलं तरी चुकीचं नाही ठरणार. हे सगळे आपल्या आयुर्वेदातल्या गोष्टी आहेत, जसं की मंजिष्ठ, लोध्र किंवा हरडा. आता आपल्याला सगळ्यांना ऐकून माहिती आहे हरडा आपण, सो ते खाल्लं तरी आपल्याला त्याचं काही नुकसान होत नाही. अशा गोष्टी आपण कापडावर वापरतोय. सो ते कापड वापरून किंवा कधी कधी सेम जे काय सोल्युशन पाणी बनवते ते खूपदा वापरलं जातं माझ्याकडनं, पण जेव्हा वाटतं की नाही आता हे खराब होते तेव्हा ते कुंडीत टाकलं तरी फरक होत नाही, किंवा नॉर्मल मी वाहून टाकलं तरी माझ्या ड्रेनेजला त्याचा काहीच दुरुपयोग होत नाही, कारण त्याच्यात केमिकल्सच नाही. इनफॅक्ट तुरटी तर आपण तुरटीचं पाणी साफ करायला वापरतो. अगदी. त्यामुळे त्याने मी जरी त्या ड्रेनेजमध्ये टाकलं, जे मी खूप रेअरली टाकते कारण अगदी एंडपर्यंत मी ते वापरत असते, रियूज करत असते. सो अगदी कधी टाकायला लागलं तरी त्याने काहीही आपल्या सिस्टीमचा पण हार्म होत नाही. सो मगाशीचं तू जे मी विचारलं होतं तुला की निसर्गाला हार्म, तर तू पाण्याचं पण सांगितलंस की जरीही तू पाणी खूप वापरत असलीस तरी ते रियुजेबल असतं आणि केमिकल फ्री असतं. दॅट्स द बेस्ट थिंग, राईट? प्रिंटिंगमध्ये या इको प्रिंटिंगच्या कापडाचं तू काय काय बनवतेस? साड्या आपण एक बोललो. हो, ॲक्च्युली कसं आहे, आता हे प्रिंट आहे. सो प्रिंट म्हटल्यावर तुमच्याकडे क्रिएटिव्हिटी असेल
तर तुम्ही काहीही बनवू शकता. इट्स अ एंडलेस ऑप्शन्स. सो थोडंसं मी माझ्या स्वतःला कंट्रोल केलं आणि लिमिट केलं. सो सध्या मी साड्या बनवते, दुपट्टा बनवते, स्टोल्स बनवते किंवा ड्रेस मटेरियल्स बनवते. आणि थोडंसं मी अजून एक कॅटेगरी घेतली की होम डेकॉर, होम फर्निशिंग्समध्ये कुशन कवर्स बनवते. आणि आपले सर्व्हिंग ट्रेज असतात ते पण वुडन ट्रेज बनवते. मस्त. आणि पॅरलली आधी पण मी थोडं पर्सेस, स्लिंग्स ह्या पण त्याच्यातनं बनवते. ओके. सो भारतात अशा पद्धतीचं काम किती लोक करतात, आणि तू फुल टाईम प्रोफेशन म्हणून घेतलंस हे, सो तू काही रिस्क असेसमेंट किंवा मार्केट स्टडी केला होतास का? त्या दृष्टीने तो प्रश्न आला. हो, भारतात मी म्हटलं असं की सध्या खूपच अगदी सुरुवातीच्या स्टेजवर आहे. खूप कमी लोकांना हे माहिती आहे. या मागच्या वर्षात लॉकडाऊनमुळे ॲटलिस्ट थोड्या लोकांनी सारखं नेटवर असल्यामुळे गोष्टी माहिती झाल्यात की काहीतरी ऐकलंय, ओके इको प्रिंटिंग असं काहीतरी आहे. जेव्हा मी म्हटलं असं की मी 2017मध्ये जेव्हा सुरू केलं तेव्हा माझ्या घरच्यांसकट म्हणायचे की तू हे काय करते आहेस, तू पानं का गोळा करते आहेस. सो तसं म्हटलं तर भारतात अजूनही नवीन आहे. आणि ही प्रोसेस मी मगाशी सांगितली जसं की खूपच टाईम कन्झ्युमिंग, लेंदी आणि खूप लेबरस पण आहे. ह्यात खूप कष्ट घ्यायला लागतात. म्हणजे ते साधं बंडलिंग करणं पण ही खूप मोठी प्रोसेस आहे. सो ह्या सगळ्या गोष्टींमुळे आम्ही हार्डली जे म्हणतात की हँडफुल ऑफ अस, अगदी एक 8-9 लोकच आहोत जे सध्या भारतात करतो. त्यातले पण कमर्शियली आय थिंक खूप, त्याच्यातली कमी लोक हे असं कमर्शियली काही करतात. 5-6 असतील जे आम्ही कमर्शियली करतोय ह्याच्यात काहीतरी. आर यू कनेक्टेड विथ देम? येस, आमची ती छोटीशी एक कम्युनिटी सारखं, कम्युनिटी म्हणण्यासारखं मी म्हटलं की हार्डली आम्ही 5-6 लोकच आहोत जे करतोय. सो तसं आम्ही एकमेकांशी कनेक्ट आहोत. आणि फेसबुकवर पण आम्ही जस्ट एक इंडियन इको प्रिंटर्स म्हणून ग्रुप सुरू केलेला आहे. की कारण आता पण सगळे जे आहेत ते भारताबाहेरच्या लोकांचेच ग्रुप बनवले आहेत. आणि आता म्हणजे ह्या वर्षात मी जे ऑब्झर्व करते की खूप सारे नवीन पण जॉईन झालेले आहेत. खूप आपले भारतीय लोक त्या ग्रुप्समध्ये जॉईन होऊन काम सुरू केलेलं आहे. सो ह्या वर्षी बरेच लोकांनी सुरू केलं. म्हणजे लोकांना आता अवेअरनेस वाढला की असं पण काहीतरी आर्ट फॉर्म आहे जे आपण करू शकतो आणि खूपच युनिक आहे. मी म्हटलं असं की हे प्रत्येक प्रिंट आणि इतकं युनिक असतं की आपण रिपीटच नाही करू शकतो. सो रिस्क असेसमेंट आणि मार्केट स्टडीचं काय केलंस मग? हो, ॲक्च्युली म्हटलं तसं की जेव्हा मला हे पटलं मनाला की हो हे सस्टेनेबल आहे फ्रेंड्स, की आपण हे वापरू शकतो, ह्याच्यातनं आपण गोष्टी करू शकतो. सो त्यावेळी हाच प्रश्न होता मला की तेव्हा मी म्हटलं की लोकांना माहितीच नव्हतं, हे अजिबात माहीत नव्हतं. त्यामुळे थोडं शिफ्ट करायच्या आधी मी थोडंफार जोपर्यंत मला कम्फर्ट येत नव्हता की हे याचे प्रॉडक्ट्स येऊ शकतात, बनवू शकतात. पण त्या पिरियडमध्ये मी जसं माझं बाकीचं डिझायनिंगचं काम सुरू होतं त्या पिरियडमध्ये माझे ऑलरेडी जे कस्टमर होते ते बघत होते की मी हे काहीतरी वेगळं करते. सो त्यांना ते माहीत होत गेलं होतं की ही काहीतरी करते. सो त्या दृष्टीने ॲक्च्युली मला थोडाफार तो बेस होता की माझ्या एक्झिस्टिंग लोकांना थोडंसं माहीत होतं. पण हो, मला हेही माहीत होतं की मी खूप मोठी रिस्क घेते आहे. कारण सध्या ह्याला कस्टमर बेसच नाही आहे. जेव्हा तुम्ही मार्केट स्टडी म्हणता तेव्हा यू असेस की ओके ह्या फील्डमध्ये की बुटीक डिझायनिंग किंवा डिझायनरमध्ये कोण आहेत सध्या, त्यांचं काय आहे, त्यांचा कस्टमर बेस काय, एज ग्रुप काय. हे इको प्रिंटिंग कोण करतच नाही आहे, तर ते एक विकत कोण घेतं हे मला माहीत नव्हतं. पण थोडंफार मी माझा टार्गेट ग्रुप मनाशीच केला की जनरली असे लोक असतात की ज्यांना हे नॅचरल डाईज, नॅचरल प्रॉडक्ट किंवा जे आपण हाताने बनवतो हे आवडणारा एक थोडासा वेगळा वर्ग आहे, तो थोडासा असेल. आणि त्याला डोळ्यासमोर ठेवून म्हणून मी ही रिस्क घेतली की पूर्ण रिस्क घेतली की कारण मला खरंच माहीत नव्हतं. आणि जसं म्हटलं की मी अजूनही तो माझा प्रवास चालू आहे. मी अजूनही नाही म्हणणार की मी एकदम सेटल झाले नाही. सो सध्या हँडलूम आणि हँडक्राफ्टेड लोक आवडीनं वापरायला लागलेत किंवा ते ट्रेंड्स येत आहेत. जसं डायटिशियन रुजुता दिवेकर म्हणते इट लोकल, तसंच आपलं भारतीय कापड, ब्लॉक प्रिंटिंग, हे सगळं खूप आहे आणि खूप मोठे ब्रँड्स याच्यामध्ये उतरायला लागलेत. भरपूर कॉम्पिटिशन आहे. सो हाऊ डू यू सस्टेन इन दिस कॉम्पिटिशन? हो, अगदी खरं आहे. मी असं म्हटलं की मी ही रिस्क घेऊन उडी तर घेतलेली आहे याच्यामध्ये. ह्याच्यात परत 2-3 गोष्टी आहेत की जसं हो आता सध्या खूपच तो ट्रेंड आला आहे की हँडलूम, हँडक्राफ्ट. सो ह्या ट्रेंडमध्ये पण कसं होतं ना की आता माझा थोडाफार जो काय अभ्यास आहे त्याच्यात मी काय बघितलं आहे की काही थोडाफार ग्रुप असतो की हा फक्त ट्रेंड आहे म्हणून घेणारे थोडे असतात. पण काही जण असतात की नाही, ते खरंच ह्या गोष्टींना व्हॅल्यू करून, आवड आणि त्याला खरंच खूप कौतुकाने विकत घेतात आणि त्याचं चीज जे म्हणतात ना, दर्दी असतात की अरे नाही हे खरंच आहे.
असे पण लोक आहेत. सो माझ्यासाठी मी स्वतःला त्या लोकांसाठी जास्त बघते दॅन जस्ट की ट्रेंड आहे मला काहीतरी हँडक्राफ्टेड घ्यायचं, हँडलूम घ्यायचं म्हणून काहीतरी करणं. बरोबर. पण आहे म्हणजे ह्याला कॉम्पिटिशन आहे. जसं मी म्हणते की आता थोडा थोडा भारतात अवेअरनेस वाढतोय. सो मला असं वाटतं की पुढच्या 1-3-4 वर्षात येतील लोक ह्याच्यात करायला, उतरतील, उडी मारतील. मे बी काही वर्षांनी ह्याचं इंडस्ट्रियलायझेशनही करतील. आय डोंट नो की ही प्रोसेस मेकॅनाइज करून टाका आणि करा. सो त्यालाही जसं बाकीच्या आता आर्ट फॉर्मचं आपण बघतोय, कलमकारी म्हणा, ब्लॉक प्रिंटिंग म्हणा, सगळं मशीनवर बनतंय आणि त्याचं व्हॅल्यू आपण बघतोय. आणि मग काय होतं, जे हाताने करतायत त्याच्या किमती आणि मशीनच्या किमती ह्याच्यामध्ये खूप तफावत येते आणि ती एक वेगळीच कॉम्पिटिशन जनरेट. पण तरी पण मला कुठेतरी विश्वास आहे की काय असतं, माझं स्वतःचं म्हणाल की युअर वर्क स्पीक्स. थोडंसं आपलं आपलं काम करत राहायचं, चिकाटीने करायचं, तुम्हाला लोक भेटतात तुमच्या कामाचं चीज करणारी, असं होतं. सो मी त्या लोकांकडे बघून माझं काम करत राहते. हो. आपण मगाशी अगदी थोडंसं बोललो ब्राईट कलरबद्दल. सो कुठल्याही ब्राईट कलरकडे ऑरेंज, रेड लक्ष जातं. सेम इज विथ फुलं. जसं मी तुला पहिलाच प्रश्न विचारला की अगं फुलं तर इतकी सुंदर असतात, मग तू ती का वापरत नाहीस. तर तुला बेसिकली एक तर हँडलूम आणि तू विवर्सकडून डायरेक्टली घेत असल्यामुळे तुझ्याकडच्या शेड्सना लिमिटेशन 1. दुसरं, तुला तो रंग त्याच्यावरती उतरवावा लागतो, त्यामुळे तुला जो बेस घ्यावा लागतो कापडाचा, मुळात त्याची शेडच तुला अशी घ्यावी लागते, कारण तू मला सांगितलंस की त्या पानाचा नक्की कलर कसा उतरेल तुला माहिती नसतं, त्यामुळे तुला सगळ्या लाईट कलरच्या शेड्सच घ्याव्या लागतात. मग हे करत असताना असा कधी आरोप होतो का गं की अशा जुनाट दिसणाऱ्या कापडाला आम्ही इतके पैसे का देऊ, आणि ते तसं झालं तर ते क्रिटिसिझम तू कसं हँडल करतेस? हो, मी म्हटलंच की अगदी होतं. म्हणजे कसं आहे ना, आता माझी मेनली ही वर्ष सगळी जी चालली आहेत ती लोकांना अवेअर करण्यातच चालली आहेत. आपल्याला ॲज अ कॉमन मॅन माहीत नसतं. तर मी पण ह्या क्षेत्रात आले म्हणून मी अभ्यास केला, म्हणून मला आता ह्या सगळ्या गोष्टी कळतात की जेव्हा आपण नॅचरल गोष्टी म्हणतो की त्या नेचरमध्येच एक थोडेफार अर्धी टोनच तुम्हाला मिळतात. आणि मी मगाशी असं म्हटलं की ब्राईट जेव्हा आपण म्हणतो की कसं आहे, हे सिंथेटिक जेव्हा डाईज तुम्ही म्हणता ते त्यांचा फॉर्म्युला ठरलेला असतो की हे मिक्स केल्यावर प्रत्येक वेळी तुम्हाला तीच शेड मिळणार आहे, विच इज राईट. आणि इट इज ओनली बिकॉज की त्याच्यात त्यांनी ते केमिकल कंपाऊंड्स टाकलेले आहेत. जेव्हा तुम्ही नॅचरल म्हणता, तुमच्या प्रत्येक म्हणजे मी हरडा पण प्रत्येक वेळी जेव्हा नवीन घेते त्या पावडरची स्ट्रेंथ वेगळी असते. मागचा पिवळा वेगळा होता आणि आत्ताच्या हरड्याचा वेगळा येणार, हे इतकं फॅक्टर होतं. आणि तू म्हणते असं की हो, लोक विचारतात की हे इतकं डल आहे तर का. सो मेनली ते पण का विचारतात, कारण त्यांनाही हे नॉलेज माहितीच नाही आहे की एखादा नॅचरल गोष्टीचा कलर जेव्हा ब्राईट होतोय तेव्हा त्याच्यामध्ये काहीतरी त्यांनी बाहेरनं केमिकल वापरलेलं आहे, तेव्हा कुठे त्यांनी तो ब्राईट केलेला आहे. सो हे मला लिटरली लोकांना सांगते. आणि जे असतात हे ऐकणारे किंवा ज्यांना ह्याची आवड आहे, दे अंडरस्टँड. मी जनरली जे कोण येतात क्लायंट्स किंवा एक्झिबिशनमध्ये पण त्यांना हेच करते की तुम्ही जेव्हा जाल, मे बी तुम्ही नका घेऊ माझं, पण ॲटलिस्ट हे तुम्ही डोक्यात ठेवा. पुढची कधी पण तुम्ही घ्याल, जेव्हा एखादा तुम्हाला विकतोय की हे नॅचरल डाय आहे आणि एकदम ब्राईट रेड किंवा ब्राईट ऑरेंज आहे, तुम्ही नक्की मनात धरून चाला की ह्याच्यात काहीतरी त्याने केमिकल टाकलेलं आहे. जरी डाय नॅचरल आहे पण त्याच्याबरोबर त्याने केमिकल वापरलं आहे. तू मला बोलता बोलता मगाशी म्हणालीस की तुझी 1 मॅन आर्मी आहे. सो तू एकटी ही पूर्ण लेबरस प्रोसेस करतेस, आणि बिकॉज युअर बिझनेस इज स्टील न्यू, कमर्शियली सक्सेस यायला वेळ लागेल, इज व्हॉट यू सेड. सो हाऊ डज युअर फॅमिली सपोर्ट यू इन दिस? हो, मी जसं म्हटलं असं जेव्हा मी हे ठरवलं की आता ह्याच्यातच यायचं, म्हणजे जरी मी डिझायनिंगमध्ये आधी आले तो इट वॉज कम्प्लिटली न्यू. सो आमचं ऑलरेडी मेंटली आम्ही तयार होतो, कारण त्या 1 वर्षात आम्ही अनुभव घेतला होता की आपल्याला फायनान्शियली कसं काय ॲडजस्ट करायला लागणार आहे. सो ते ऑलरेडी आम्ही मेंटली सेटल होतो. त्यामुळे तोच माइंडसेट अजूनही आम्ही सगळेच कॅरी करतो की फॅमिली सपोर्टर म्हणून कोणी बघतही नाही आहे. सो ह्याच्यात मला एक रेफरन्स द्यायला आवडेल की जसं मी ॲक्च्युली मागच्या जानेवारीत मी ठरवलं की मी आता डिझायनिंग बंद केलं आहे, डिसेंबरमध्ये मी बंद केलं आणि फक्त इको प्रिंटिंग. सो मी जानेवारीपासून सुरू केलं. मार्चमध्ये पण एक छान एक्झिबिशन झालं आणि अनफॉर्च्युनेटली मार्चपासूनच आपलं लॉकडाऊन सुरू झालं. सो तिथे एकदम मला थोडासा हे होता की अरे मी आत्ताच इथे शिफ्ट केला आणि आता पूर्ण सगळं बंद झालं आहे. पण मग त्या पिरियडमध्येच
मला खूप सारे एक्सपेरिमेंट मी करू शकले. त्या पिरियडमध्येच माझं लिफेजचं ब्रँडिंग पण मी क्रिएट करू शकले, की मला वेळ मिळाला की मला काहीतरी असं नाव हवं होतं की ज्याच्या थ्रू लोकांनाही कळेल आणि आपण कनेक्ट होऊ शकू. सो लीफ एजच्या नावामागे पण माझं एक होतं की लीफ एज हे 2 गोष्टी होतात त्याच्यामध्ये. एक म्हणजे की पानाशी रिलेटेड काहीतरी आहे, दुसरं म्हणजे हे अगदी आपण जेव्हा पूर्वी खूप निसर्गातनंच लोक वावरायची की पानं अंगावर गुंडाळायची किंवा निसर्गातच राहत होती, लाकूड हे ते. सो इट इज काइंड ऑफ दॅट एरा आय वॉन्ट टू गेट इट बॅक लोकांना, की मे बी तुम्ही पानं गुंडाळू नका पण तीच पानं ही कापडावर आहेत आणि त्याच्याशी रिलेटेडच गोष्टी तुम्ही घरात वापरा किंवा हे करा. अशा दृष्टीने ते लीफेज झालं. दुसरं एक म्हणजे मी ह्या प्रोसेस एक्सपेरिमेंटमध्ये स्वतःचं एक अशी मॉडर्न रेसिपी काढली. जसं मी म्हटलं की प्रोसेस लेबर असे खूप वेळ लागतो, खूप टाईम लागतो, खूप पाणी लागतं. सो ह्याच्यामध्ये एक मी स्वतःची एक अशी प्रोसेस आणि रेसिपी क्रिएट केली की ज्याच्यामुळे माझा वेळ, पाणी, फ्युएल कन्झम्पशन हे निम्म्यापेक्षाही कमी झालं आहे. बरं. सो हे मी त्या पिरियडमध्ये लॉकडाऊनमध्ये करू शकले. सो व्हॉट नेक्स्ट? अपकमिंग गोल्स काय आणि आर यू थिंकिंग ऑफ एंटरिंग द वर्ल्ड स्टेज? कारण तू म्हणालीस की भारतात कमी आहे. हो. सो अपकमिंग गोल्स म्हणण्यापेक्षा ॲक्च्युली माझ्या डोक्यात असं काय काय आता थीम्स आहेत की हे जे आता प्रिंटिंग तू मागे जसं मला म्हणालीस की लेआउट मी काही ठरवते का, मी करते का. सो त्या दृष्टीने माझ्या डोक्यात आहे की जसं एक आहे, मी मध्ये पण केलं होतं निर्माल्य कलेक्शन, की असे थोडेसे थीम बेस्ड कलेक्शन मला करायचे आहेत. की निर्माल्य म्हणजे काय, आपण घरामध्ये पूजा करतो. जसं मी 2018मध्ये मी केलं होतं. श्रावणामध्ये खूप साऱ्या मंगळागौरी होतात, हे होतात, बेलाची पानं, झेंडूची पानं, खूप साऱ्या त्या वनस्पती येतात. सो त्या अल्टिमेटली आपण टाकून देतो. सो ते न टाकता मी ती सगळी पूजेतले सगळ्यांकडनं गोळा करून त्याच्यापासून एक पूर्ण कलेक्शन केलं होतं. वाव. सो तसंच असं थीम बेस्ड करायचं माझ्या डोक्यात आहे. सो आता ग्रीष्म ऋतू परत येईल, ते त्याच्यामध्ये पानं, फुलं गोळा करून झेंडू म्हण किंवा जे थोडेसे आपल्याला फ्रेश कलर, जसं अदरवाईज तू म्हणालीस की थोडंसं डलनेस येतो, सो फ्रेश कलर वापरून अशा थीम्स करायचा विचार आहे. आणि मेनली एक हे पण आहे की थोडासा अवेअरनेस अजून शिकवण्यामध्ये, जर कोणाला शिकण्यात इंटरेस्ट असेल. कारण काय आहे की बाकीच्या आर्ट फॉर्मप्रमाणे पटकन काहीतरी शिकवून चला हेच इको प्रिंटिंग म्हणून ही सुरू झालेलं आहे, जरी नवीन असेल तरी लोकांनी हे सुरू केलं हे माझ्या कानावर येतं. सो ते मला कुठेतरी अवॉइड करायचं की आता सेम बाकीच्यांसारखं इको प्रिंटिंगची पण डिग्रेड किंवा डिव्हॅल्यू नको व्हायला. सो श्रद्धा, व्हॉट इज युअर मंत्रा टू लिव्ह आणि व्हॉट टिप्स डू यू वॉन्ट टू शेअर विथ पीपल हू वॉन्ट टू चूज युनिक पाथ्स लाईक यू? कारण हा फार वेगळा पाथ आहे. हो, अगदी खरं आहे. मगाशी म्हटलं असं की मी रिस्क घेतली आहे आणि उडी टाकली आहे. सो हे नक्कीच सोपं नाही आहे. आणि मंत्रा किंवा असं म्हणशील तर मी मगाशी म्हटलं असं की माझं एकच आहे की आपलं काम बोलतो, आपण आपलं काम करत राहायचं. फ्रँकली स्पीकिंग मी कधी पण अशा विचाराची नव्हते की पैसे 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 करा. आणि सो तुम्ही तुमचं काम करत राहा, चिकाटी ठेवायची आणि आपण आपलं काम करत राहायचं. हा एकच माझा फंडा आहे, तोच मी पुढे करत राहणार आहे. आणि ज्यांना कोणाला करायचं आहे नवीन, त्यांना फक्त एवढंच सांगेन की फक्त कष्टाची आणि मेहनतीची तयारी ठेवा. कसा वाटला हा एपिसोड तुम्हाला? कमेंट्समधून जरूर कळवा. वेगळ्या वाटा घेतलेली माणसं आणि त्यांनी केलेलं काम ऐकून तुम्हालाही असं काहीतरी हटके करण्याची प्रेरणा मिळो, या सदिच्छेनं इथेच थांबते. पुढच्या भागात भेटूया हटके पितापुत्र जोडीला, ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ श्री श्रीद महाजन आणि डॉक्टर पराग महाजन यांना.